दिव्यांगांच्या हितासाठी प्रशासनाचे सकारात्मक पाऊल. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची दिव्यांग पुनर्वसन केंद्राला भेट. 1 मे रोजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणारं उद्घाटन. तयारीला वेग. केदारखेडा. प्रतिनिधी बी.के. जालना शहरातील गांधी चमन परिसरात सुरू होत असलेल्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज भेट देऊन केंद्राच्या पूर्वतयारीची प्रत्यक्ष पाहणी केली. दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी आणि त्यांना सक्षम व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या या केंद्रामुळे जिल्ह्यातील दिव्यांगांना मोठा दिलासा मिळणार आहे. कामाचा आढावा आणि सूचना. या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केंद्रातील सुविधा, उपलब्ध होणाऱ्या सेवा तसेच सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. दिव्यांगांना दर्जेदार सेवा आणि आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. केंद्रातील प्रमुख सुविधा. गांधी चमन येथील मध्यवर्ती ठिकाणी सुरू होणाऱ्या या दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये दिव्यांगांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुढील गोष्टींचा समावेश आहे. समुपदेशन × कौशल्य प्रशिक्षण, पुनर्वसन सेवा, विविध मार्गदर्शन सेवा. या केंद्रामुळे दिव्यांगांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. उद्घाटनाची तयारी. येणाऱ्या 1 मे रोजी जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या दिव्यांग पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीला वेग देण्यात आला असून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या भेटीमुळे कामकाजाला अधिक गती मिळाल्याचे दिसून येत आहे. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी प्रशासनाकडून उचलले जात असलेले हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून सामाजिक बांधिलकी जपणारा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून या केंद्राकडे पाहिले जात आहे.